तर धन्यवाद पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं ओमसाई वासुंद्री सरपंच उपसरपंच चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल या दुपारच्या सत्रामध्ये। नक्कीच या स्पर्धेतील आजचा तिसरा दिवस आपण पाहतो या ठिकाणी आणि तिसऱ्या दिवसातील आजच्या दिवसातील पहिल्या इनिंगचा शेवटचा सामना आपण एका बाजूला टावरीपाडा आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल देवरुंग संघ। टावरीपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल प्राप्त करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी या ठिकाणी निमंत्रण दिलेले आहे देवरुंग या संघाला। नक्कीच आमच्या गावच्या रमाबाई नामदेव जाधव यांना सकाळी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि त्याच्यानंतर सामन्याला सुरुवात झाली। नक्कीच आपल्यातून ते निघून गेले आई त्यांना पुन्हा एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी समालोचनाला सुरुवात करतोय या दुपारच्या सत्रामध्ये। जाऊया मॅचच्या दिशेने। एका बाजूला असेल टावरीपाडा संघ आणि त्यांना फाईट करणारा देवरुंग संघ। नक्कीच थोड्या लंच ब्रेक नंतर सामन्याला सुरुवात होते। या ठिकाणी पाहू शकता आपण टावरीपाडा संघ नाणेफेकीचा कॉल प्राप्त करून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित केलेले देवरुंग संघाला। दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी विनंती असेल टावरीपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी तर या ठिकाणी पाहू शकता आपण सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला असेल ऋतिक आणि नॉन स्ट्राईकला असेल तर बलवान। नक्की विस्फोटक फलंदाज बलवान भिवंडी ग्रामीणचं एक मोठं नाव देवरुंग संघाने बलवान खेळताना होतं आणि गोलंदाजी ट्रॅकवर टावरीपाडा संघाकडून गोलंदाज असेल तर अरुण। 4 षटकांचा सामना असेल आणि पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करावे लागतील अन्यथा एक तुमचं क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल। या स्पर्धेचे नियम आहे मित्रांनो ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल आणि पहिल्या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करणं गरजेचं असेल। तर जाऊया मैदानाच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते। या ठिकाणी टावरीपाडा संघाने त्याला फाईट करणारा संघ देवरुंग असेल। बिग फाईट बिग मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेले या दुपारच्या सत्रामध्ये पहिला चेंडू हातामध्ये गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज अरुण। चला स्पीड अप करायचं आम्ही टाइम या ठिकाणी लावत आहे ठीक 3 वाजल्या 3 वाजून 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करावेच लागतील। पहिला चेंडू सुरेश चेंडू मात्र त्याला भिडकावून दिलाय मिड विकेट मध्ये जज करतो क्षेत्ररक्षक आणि त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय। नक्कीच पंचांचा डिसिजन येणं बाकी अजून काय असेल डिसिजन आणि चौकार असेल नक्कीच झेल सोडली या ठिकाणी ऋतिक या फलंदाजी भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये जज करता आला नाही त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे गेला 4 धाब्यांसाठी चौकाराने आकार ओपन केलं जाते। या ठिकाणी ऋतिक या बॅटरचं चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला।
यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल होतो, एका टप्प्याने पुन्हा चेंडू परत होतो, सीमा रेषा पार चौकार. नक्कीच आपण लाईव्ह स्क्रीनवर पाहू शकता काय सुरेख फटका सजवला होता. नक्कीच काव कॉर्नरच्या वरून एका टप्प्याने चेंडू परत सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकाराला. चौकारच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे जाते 8 या आकड्यावर. चांगली सुरुवात आहे दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहू शकता. ऋतुगिया बॅटर कडनं बॅक टू बॅक ठोकलाय दुसरा चौकार. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडूला पाठवला, पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू परावतो, सलगचा ठोकतोय तिसरा चौकार. या ठिकाणी ऋतुच्या बॅट मधून येतोय गणागती प्रहार. अशोक जाधव यांना विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. अशोक जाधव काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक बॅटरच्या कडे बॅक टू बॅक सलगचे 3 चौकारांनी सुरुवात केली. हॅट्रिक चौकारांची सुद्धा पूर्ण झाली या ठिकाणी ऋतिकच्या कडनं. मात्र खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहू शकता आपण. अरुण काय सुरुवात केली या ठिकाणी ऋतिक या बॅटरने सलगचे 3 चेंडू 3 चौकार. आता मात्र दिशा भरकटताना पाहतो आपण. गोलंदाज नक्कीच पंच राम जाधव आमच्याकडे वळताना वाईट चेंडू अतिरिक्त अजून एक धाव मिळेल. खराब गोलंदाजी मी तर म्हणे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी सुरुवात करायची होती मात्र तशी सुरुवात होताना पाहायला मिळत नाही या ठिकाणी. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाज अरुण याच्याकडनं. यावेळेस मध्ये सुरेख फटका गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू लांब सीमारेषा पलीकडे जातो, कणकण चंचणी चौकार. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये ऋतिक या बॅटर कडनं. सलग 4 चेंडू 4 चौकार नक्कीच पाहायला मिळाले. नक्कीच या स्पर्धेमध्ये 4 चेंडू 4 चौकार मारणारा पहिला फलंदाज ठरलाय तो ऋतिक. 7 चेंडू 7 चौकार येईल का नक्कीच हा प्रश्न निर्माण झाला असेल. डगआउट मध्ये काय बॅटिंग केली जाते देवरुख संघाच्या या सलामीवीराकडून. ऋतिक खास करून सर्व प्रेक्षकांचे मन वेधून घेतल्यात या पहिल्या 4 चेंडू मध्ये. नक्कीच कालच्या दिवसाचा विचार केला तर नांदबिया मनोज या बॅटरने 4 चेंडू 4 षटकार मारले होते. आजच्या दिवसाचा विचार केला तर ऋतिक याने 4 चेंडू 4 चौकार मारला. खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहू शकता आपण अरुणाच्याकडनं. नक्कीच मैदानाच्या 4 बाजूने मात्र फटकेबाजी चालू या ठिकाणी. सुंदर फटकेबाजी बॅटर ऋतिक कडनं पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. पुन्हा एकदा सुरेख फटका, पुन्हा गॅप मध्ये ट्रॅव्हल होतो. आता मध्ये चेंडू डायरेक्ट मिड विकेटच्या वरून जातो, सीमा रेषा पार षटकार. नक्कीच आठवण करून देतो जी पहिल्या मॅच ज्या स्पर्धेला उद्घाटनी आपण सामना पाहिला होता त्या सामन्यामध्ये अक्षय वाकडेने तब्बल 28 धावा कुठून काढल्या होत्या. आणि त्याच प्रकारे सुरुवात या ठिकाणी आपण देवरुख संघाकडनं पाहतो. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये ऋतिक या बॅटरकडनं 4 चौकार आणि एक षटकारला अजून एक चेंडू शिल्लक झाले षटकामधलं. खराब गोलंदाजी मित्र म्हणून या ठिकाणी. सुरेख चेंडू नक्कीच ऑन साइडला टर्न करण्याचा चेंडू प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेऊन पॉइंट क्षेत्रामध्ये आता एक धाव मात्र या ठिकाणी पलून एका धावेने धावसंख्या पुढे होते या ठिकाणी पाहू शकता आपण. 20 या आकड्यावर 24 या आकड्यावर सुरेख बॅटिंग पाहू शकता आपण देवरुख संघाकडनं. खास करून ऋतिक यांनी पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करून दिलेली आहे आपल्या संघाला. जी कर्णधाराने जबाबदारी दिली होती त्या जबाबदारी पूर्णपणे उतरताना पाहतो बॅटर ऋतिक याला. खराब गोलंदाजी पहिल्या षटकाचा विचार केला तर अरुणने खूपच निराशजनक कामगिरी या सामन्यामध्ये नक्कीच पाहायला मिळाली. आणि या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. आणि टावरीपाडा संघाचा 12वा प्रतिनिधी आहे. ड्रेसिंग मध्ये नसल्या कारणाने त्यांना 2 धावांची पेनल्टी दिली जाते आणि ती आम्ही ऍड करतो. षटक संपलाय. धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा. आता मात्र 26 धावा आम्ही धावपळ करत होतो. 2 धावा ऍड केल्या जातील आता या ठिकाणी.
गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो गोलंदाज रितेश. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करतो. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मिड विकेट रिझन मध्ये केलं जातं. मात्र एक धाव सहजरित्याने पळून काढलं. एका धावेने धावसंख्या पुढे जाते या ठिकाणी 27 या आकड्यावर. नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 24 होती. मात्र पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या आणि एक धाव अशी जोडली. 27 धावसंख्या आपण पाहू शकता. कुठलाही गडी अजूनपर्यंत बाद झाला नाही. आता मात्र डावखुरा फलंदाज प्रथम स्ट्राईकला येतो बळवंत. यावेळेस मात्र सुरेख फटका आपण पाहतो. बलवंतच्या बॅट मधून चेंडू येतो. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उभा होता. मात्र त्याच्या डोक्यावर चेंडू एका टप्प्याने परत सीमा रेषा पार चौकार. नक्की जी सुरुवात ऋतिकने केली होती त्याच प्रकारे सुरुवात बलवंतच्याकडनं सुद्धा पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर चौकाराने आपला अकाउंट ओपन केलं जातंय. सुरेख या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळतं देवरुंग संघाकडनं. आक्रमकता पहिल्या चेंडू पासूनच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही बॅटर कडनं. पुन्हा एकदा फुलटा चेंडू मध्ये चेंडू डावला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. आणि मात्र सहज रीतीने 2 धावा सुद्धा पळून काढल्या जातात. 2 धावेने धावसंख्या पुढे होते या ठिकाणी 33 या आकड्यावर. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला मिळतं देवरुंग संघाकडनं. हाफ ट्रॅकर त्याला हुक करतोय आणि चेंडू मिड विकेट सीमारेषे बाहेरचं तिकीट बुक करतोय. षटकार. नक्कीच बलवनला असं चेंडू तुम्ही हाकलू शकत नाही कारण की बलवन एक स्फोटक फलंदाज. आधीच त्यांनी पाहिलं हाफ ट्रॅकर होतो सफळ झाला आणि चेंडूला पाठवला सरळ मिड विकेट सीमारेषा बाहेर. 6 धावेंसाठी षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या बुडते 39 या आकड्यावर. दोन्ही बॅटरचा विचार केला तर काय बॅटिंग करतात. पूर्णांक पाहायला मिळतं आपल्याला. बलवंतच्या बॅट मध्ये एक चौकार आणि षटकार आपण पाहिला आणि ऋतिकचा विचार केला तर 4 चौकार आणि एक षटकार त्याच्या बॅट मधून पाहिला. नक्कीच जी गोलंदाजी अरुणने केली त्याच प्रकारची गोलंदाजी रितेश याच्याकडनं सुद्धा पाहायला मिळते. फुलटा चेंडू आणि त्याला पाठवलं सीमारेषा पलीकडे. अजून बलवंतच्या बॅट मधून षटकार. काय बॅटिंग सुरू आहे मैदानात. प्रेक्षकांचं नक्कीच आपल्याला पाहू शकतो मनोरंजन केलं जाते या ठिकाणी देवरुंग संघाच्या बॅटर कडनं. नक्कीच आपण चेंडू मध्ये सिक्सर लगातार सिक्सर 70चा आपण चेंडू पाहतो आणि लगातार सिक्सर असं म्हटलं जातं चेंडूला. आणि नक्कीच हवाई सफर करताना पाहतो प्रत्येक चेंडू आला की सीमारेषा बाहेर गेला. असं खेळ मैदानाच्या आतमध्ये देवरुंग संघाकडनं नक्कीच पाहायला मिळतं आपल्या या ठिकाणी. यावेळेस खुदून करतात सुरेश फटकार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आव्हानाच्या बाहेर चेंडू जातो लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. या ठिकाणी बलवंतच्या बॅट मधून सलगचा 3रा षटकार येतो. षटकाराची हॅट्रिक कंप्लीट करते आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 51. नक्कीच 51 धावा कंप्लीट आणि दुसरा षटक मार्गस्थ असताना धावांचा डोंगर उभा राहू शकतो या ठिकाणी. षटक समाप्त झालेले. पहिला चेंडूवर 1, दुसरा चेंडूवर चौकार, तिसरा चेंडूवर 2 आणि नंतर 3 चेंडू 3 षटकार. नक्की षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 51 धावा 25.50 ची सरासरी राखलेले. पहिल्या षटकाचा अरुणचा आपण विचार केला तर अरुणने 24 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर रितेशने 25 धावा खर्च केल्या. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं जात आहे. नक्की 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण अरुणला पाहू शकतो या ठिकाणी.
काय बॅटिंग केली जाते दोन्ही बॅटरचा जर विचार केला तर बलवनच्या बॅट मधून 3 षटकार 1 चौकार पाहिले. ऋतिकच्या बॅट मधून 4 चौकार 1 षटकार. नक्की दिशा भरकटताना पाहतो आपण. वाईट चेंडू अतिरिक्त अजून एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल 52 विदाउट लॉस. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. दुपारचं सत्र चालू असताना नक्की चौकार षटकारांची आतिषबाजी केली जाते या ठिकाणी. आता मध्ये पुन्हा एकदा खराब चेंडू आणि पंचांचा इशारा ते नो चेंडू असेल आणि 2 धावा पळून काढला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता या ठिकाणी आणि बघता बघता सहज रीतीने 3 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. 9+3 अशा 4 धावा जोडल्या जातील धावफलकावर आणि पुढील चेंडू फ्रीड सुद्धा असेल. मेजवानी असेल आणि मेजवानी स्वीकारणारच नक्कीच बलवंत. कारण की बलवंतचा विचार केला मागच्या 3 चेंडू 3 षटकार लावला आणि फ्रीडचा चेंडू आता खेळणार आहे बलवंत. पुन्हा एकदा दिशा पाहावी लागेल आणि दिशा भरकटताना पुन्हा एकदा पाहतो आपण या ठिकाणी. वाईट चेंडू आणि अजून एक अतिरिक्त धाव. धावसंख्येचा विचार केला तर 57. कुठलाही गडी अजून बाद झाला नाही. यावेळेस मध्ये सुरेख फटका. चेंडू जातो सरळ लॉंग सीमा रेषा पार षटकार. काय बॅटिंग केली जाते बलवंतच्या बॅट मधून. मात्र हवाई सफर खरोखर मात्र आग ओकली जाते या ठिकाणी. बलवंतला थांबवणं फार कठीण झालं या ठिकाणी टावरीपारा संघाच्या गोलंदाजांना. काय फटकेबाजी केली जाते. प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातंय. व्हाईट कार्ड एंट्री मिळाले देवरुंग संघाला आणि त्याचा पूर्ण समाचार घेताना पाहतो बॅटर बलवंतला. बलवंतचा विचार केला तर आतापर्यंत बलवंतच्या बॅटवर 4 चेंडू 4 षटकार आणि 5वा सुद्धा येतोय. काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 5 लगातार षटकार मारलाय बलवंतने. याच्या आधी सुद्धा हा पराक्रम केलेला आहे. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम बलवंतच्या नावावर. आता मात्र विचार केला तर 5 चेंडू 5 षटकार आले आणि 6वा येईल का नक्कीच प्रश्न निर्माण झाला मैदानाच्या आतमध्ये. खराब गोलंदाजी मित्र म्हणून टावरीपारा संघाची धावसंख्येचा विचार केला तर 69. 69 धावा. काय बॅटिंग केली. जर बलवंतची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या. टाळ्या टाळ्यामध्ये कंजूसी नका करू. तब्बल 5 चेंडू 5 षटकार मारले. नक्कीच माझ्या माहितीप्रमाणे बाबगावच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांनी 6 चेंडू 6 षटकार मारले होते. आता या स्वर्गीय निर्माता क्रीडांगण पिसे वासुदेव क्रीडा नगरीमध्ये 4 वेळेला आम्हाला सांगितलं 5वी वेळ येईल का. 5 चेंडू 5 षटकार मारले. 6 येईल का नक्कीच. काय बॅटिंग केली होती मैदानाच्या आतमध्ये. बलवंतची बॅट तडपली या ठिकाणी पाहू शकता आपण. हो फटका तर सुंदर फटका फसतो या ठिकाणी. मात्र 1 धाव पळून काढला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. 1 शॉटचा इशारा पंचांचा. 1 शॉट 1च धाव असेल. एका धावेने धावसंख्या पुढे 70 या आकड्यावर. नक्कीच 5 चेंडू 5 षटकार मारले. 6वा सुद्धा शॉर्टम फुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट मध्ये व्यवस्थित बॅटमध्ये चेंडू आल्याने कारणाने मात्र 1 धाव पळून काढली एका धावेने. धावसंख्या पुढे 70. आता मात्र 7व्या चेंडूवर आलाय. काय फटका सजवलाय. चेंडू जातो सरळ सीमा रेषा पार स्कोरच्या वरून 6 धावांसाठी षटकार. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहू शकतो. काय फटका सजवलाय. ऑप्शनला सफल झाल्याने पाठवला. बॅकवर्ड स्कोर रिझन मधून 6 धावेसाठी षटकार.
42 चौका 46 48 49 अरे 7 चकतो ना 7 चकतो मला बलवणी जुना बॉल द्यायचा पुन्हा एकदा सुरेश फटका हॉल मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय आता मात्र कुठल्याही प्रकारे चुकी न करता सूर्यकर येथे टिपलाय झेल या ठिकाणी संपलाय बलवण्याचा खेळ वैयक्तिक 43 धावा कुठून काढला बलवनच्या बॅट मधून आपण नक्कीच पाहिले 6 षटकार आणि एक चौकार मारला होता त्यांनी बलवनने सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बलवण याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाले वैयक्तिक 10 चेंडू आणि 43 धावा कुठून काढत जोरदार टाळ्या बळ्यासाठी व्हायला मग काय हरकत नाही सुंदर बॅटिंग केली तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतो आकाश सिनियर आकाश धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धापळकर धावा पाहू शकतो 76 76 एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये बलवण या दुपारच्या सत्रामध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलं मात्र बलवण नावाचा वादळ या ठिकाणी शांत झालेला आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय आकाश सिनियर एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच आपण पाहू शकता देवरुल संघाचा जय झुटिंग देवरुल संघ पाहतो यावेळेस मात्र आकाशच्या बॅट मध्ये पहिल्या चेंडूवर ब्लास्ट केला जातो चेंडू जात सरळ वाडीश लॉंगांच्या वरून सीमा रेषा पार षटकार नक्की जणू काय पहिल्या मध्ये सेट होऊन आलेला आहे आकाश लावून पाहू शकता पहिल्याच चेंडूवर आघात केले जाते आणि चेंडूला पाठवलं सरळ वाडीश लॉंगांच्या वरून सीमारेषा पलीकडे 7 धावेंसाठी हा षटकार येतो आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येचा आपण विचार केला तर 82 आणि या स्पर्धेतील उच्चांक गाठलेला या ठिकाणी हायस्ट स्कोर झालेला आहे या सरपंच उपसरपंच चषकामध्ये 30 षटकामध्ये तब्बल 82 धावा कुठून काढल्या आहेत नक्कीच हायस्ट स्कोर झाला आणि रेकॉर्ड झाला आणि क्रिकेटमध्ये म्हटलं तर रेकॉर्ड हे नेहमी मोडण्यासाठी असतात असे अनेक रेकॉर्ड तुम्हाला माहिती असते आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार केला तर रोहित शर्माने एक रेकॉर्ड केला होता 264 धावांचा त्याच्यानंतर वन डे क्रिकेट मध्ये विचार केला तर चमिंटा वॉस यांनी 2003 मध्ये रेकॉर्ड केला होता तब्बल 8 विकेट्स कॅरी केले होते वन डे क्रिकेट मध्ये यावेळेस सुरेश फटका स्टेट ड्राइव्ह चेंडू जातो सरळ सीमा रेषा पार अजून ऋतिकच्या बॅट मध्ये होतो षटकार काय बॅटिंग केली जाते नक्कीच देवरुल संघाकडनं चेंडू आला का सीमा रेषा पार चेंडू आला का सीमा रेषा पार काय फटकेबाजी केली जाते या ठिकाणी ऋतिकच्या बॅट मधून आपल्याला पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला पहिल्या 4 चेंडू 4 चौकार लावले होते यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने लॉंग ऑफच्या वरून चेंडू पुन्हा एकदा जातो सलग ठोकतोय दुसरा षटकार वाईट चेंडू असेल
आणि पहिल्या शतक या स्पर्धेमध्ये होते का आणि यस काय बॅटिंग केली जाते जोरदार सुरत पाटी मैदानाच्या आतमध्ये दोन संघाकडे पाहिलं पहिलं शतक कंप्लीट झालं या स्पर्धेमधील 101 धावा पूर्ण झालेल्या आणि वैयक्तिक 45 धावा केले जाते ऋतिक बॅटर नक्कीच या स्पर्धेतील पहिलेही 50 धावा कंप्लीट होतील का 49 धावा अक्षय वाकडेने केले होते आणि काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन आणि मनोरंजनच केले जाते बॅटवर दाखवायचे ऋतिक प्लीज विनंती असेल बॅटवर दाखवा 50 धावा दिल्या कमी जोरदार टाळ्या काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या पूर्ण 12 चेंडू मध्ये 51 धावा तोडून काढल्या 5 षटकार आणि 4 चौकार आणि 425 च्या स्ट्राईक रेट मध्ये ते बॅटिंग केली जाते युवराज सिंगची आठवण करून देतो आता मात्र नशिबाची पुन्हा एकदा साथ मिळते वाईट चेंडू आणि प्लस 4 धावा सुद्धा मिळतात काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे मनोरंजन आणि मनोरंजन होते आरसीसी राया संघ सज्ज व्हायचं यापुढे लढत असेल त्यांची धावसंख्येचा विचार केला तर 3.4 चेंडू हाताळल्यात 112 धावा झाल्यात खेळपट्टीवर स्कोरवर लावू शकता पुन्हा एकदा वाईट चेंडू अजून एक धाव मिळेल एका धावेने धावसंख्या पुढे जाईल 113 नक्कीच माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढ्या ठिकाणी समालोचन केलंय 4 षटकामध्ये उच्चांक गाठलेला यावेळेस मात्र विमल चेंडू आणि फेकून देतो मिड विकेटच्या वरून अजून एक दंडल करीत जातो चेंडू सीमारेषा पार षटकार हो 5 चेंडू 5 षटकार आले या षटकाचा आपण विचार केला तर अजून 2 चेंडू शिल्लक असतील मात्र 5 षटकार मारल्यात 4 चेंडू 5 षटकार मारल्यात विक्रम नेहमी रेकॉर्ड मोडण्यासाठी त्यांनी यावेळेला मिस करतोय 6वा सुद्धा मारण्याचा प्रयत्न होता ठिकाणी मात्र एक धाव पलून गेले एका धावेने धावसंख्या पुढे होते 121 धावा नक्की 4 षटकामध्ये आपण 28 पाहिले 21 पाहिल्या मात्र इथे 121 धावा झालेल्या काय बॅटिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये जे छोटी यावेळेला पुन्हा पाहावे लागेल पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे आपल्याला फुलटॉस चेंडू होता समाचार घेता आला नाही त्या ठिकाणी आणि षटक समाप्तीचा इशारा आता कुठे मोकळा शॉट सोडला असेल टावरीपाडा संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकाने काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये ऋतिकने वैयक्तिक ऋतिकचा जर आपण विचार केला तर 58 धावा कुठून काढल्या 14 चेंडूचा सामोरे गेला आणि 4 चौकार आणि 6 षटकार मारले बलवंतचा विचार केला 10 चेंडूमध्ये 43 धावा केला आणि आकाचा विचार केला तर 2 चेंडूचा सामना केला आणि 7 धावा बनवल्या त्याने आणि पहिल्या षटक इनिंग समाप्तीने धावसंख्येचा विचार केला तर 122 धावा कुठून गेल्या आणि 123 धावांचं लक्ष डोंगरावर लक्ष म्हणता येईल लक्षाला समोर टावरीवाला संघासमोर आरसीसी राया संघ विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे या संघातील जे विनिंग संघ असेल त्यांची फाईट आरसीसी राया संघासमोर होणार आहे तर आरसीसी राया संघाला विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे तर नक्की मित्रांनो मी थांबतो तुम्ही थांबू नका पाहत राहा आणि ऐकत राहा ओम साई क्रिकेट क्लब वासुदेवाची सरपंच उपसरपंच चषक 2024 तर या पुढचं धावतं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पुन्हा मी मायक्रोफोन इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक गोरसाई गावाचा गोलंदाज मनोजी ठाकरे सर थँक्यू धन्यवाद धन्यवाद काय बॅटिंग पाहायला मिळाली खऱ्या अर्थाने आजचा दिवस भरभरून एन्जॉय करायला मिळाला
पैसे खर्च करून जो प्रेक्षक या ठिकाणी बघण्यासाठी आलेला मॅच त्याचे पैसे मात्र वसूल झालेले आहेत. कारण प्रेक्षक राजा जो आहे ना, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला येतोय. आणि आज या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये जो टार्गेट उभा केलेला आहे, मला तरी वाटत नाही या आधी 4 षटकांमध्ये एवढ्या धावा पूर्ण कोणी केले असतील आणि एवढ्या धावा कोणी बनवल्या असतील. म्हणजेच हा जो रेकॉर्ड आहे तो बराच काळ टिकून राहील. आता मागील मला वाटतं 1-2 महिन्या अगोदर आरसीसी राया संघाने 100चा आकडा क्रॉस केला होता, परंतु रेकॉर्ड बनते तुटणे केले आणि तोच तोडलेला आहे ना. खास करून आपण जर पाहिलं तर जय झोटिंग देवरुंग यांनी खरोखर दटेन दाखवून, हिम्मत दाखवून, ताकद दाखवून जो रेकॉर्ड बनवलेला आहे, तर हा बराच काल हा अबाधित राहणारा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अजूनही सामना संपलेला नाही. या 4 षटकांमध्ये त्या या उर्वरित धावा कव्हर करायच्या आहेत. यावेळेस पहिल्या चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. क्या बात आहे, सुरुवात चांगली झालेला आहे, आगाज चांगला झालेला आहे, अंजाम कसा होईल हे पाहण्यासारखं राहील. पहिल्या इनिंग मध्ये जर विचार केला तर आपण पहिल्या ओव्हर मध्ये बॅक टू बॅक 3 चौकार ठोकण्याचा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला होता ऋतिक यांच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर ऋतिक थांबला नाहीये आणि या स्पर्धेची पहिली 50 इथे मात्र कंप्लीट केली. तब्बल 58 धावा धाव फलकावरती जमा केल्या. त्याच्या जोरावरती आपण पाहिलं तर सर्वाधिक टोटल इथे मात्र पाहायला मिळालं 123 धावांचं टार्गेट आहे. या वेळेस अजून एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र चेंडू पडल्यानंतर उचली दिली जाते, वेग प्राप्त करून दिला जातोय आणि निर्धावची होते सांगता. निश्चितच भला मोठा आव्हान जरी असला तरीही त्या आव्हानाच्या पाठलाग करत असताना त्याचं अंतर कशा प्रकारे कमी केला जाईल हे पाहण्यासारखं राहील. इथे आपण टावरी पहाडा हरला असं समजू शकत नाहीये, कारण दोघांनाही चांगली संधी असते. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा दिलेला आहे. यस, एक धाव अर्जित केली जाईल. यस, नो बॉल. यस, आपण जर पाहिलं तर बिमर चेंडू घोषित केलेला आहे. येणारा चेंडू फ्री हिट आहे, पाहण्यासारखं राहील की या चेंडूवरती कशा प्रकारे धावा जमा केल्या जातील. आपण पाहिलं तर 7 धावा धाव फलकावरती आतापर्यंत जमा झालेल्या आहेत 123 मधील. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र विकेट घेण्याचा जरूर मनसुबा आखला होता, परंतु हुशारीचं प्रदर्शन गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आकाश यांनी एक चांगला चेंडू इथं मात्र हाताळताना पाहायला मिळतोय. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 7 धावा. तब्बल आपण जर पाहिल्या ना तर पहिल्या इनिंग मध्ये 13 षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. या वेळेस पाहतोय अजून एक तेज तर्रार चेंडू. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला हाणामारी करावं लागते, प्रत्येक चेंडू मागे तुम्हाला हवाई सफर करावा लागते. त्यातल्या त्यात चांगला चेंडू असो की खराब चेंडू असो, तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळून काढायचा आहे. अशा रीतीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ. इथं मात्र आपण पाहू शकता गती कमी केली, स्लोअरचा मारा, फुटाच डिलिव्हरी होती, परंतु हवं तसं खेळता आलं नाही. या फलंदाजाचं फर्निचर इथं मात्र बिघडवलं जाते. फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल प्रियांसी 11 आरसीसी राया वर्सेस विजेता संघ. क्या बात आहे, दोघांकडे चांगली क्षमता आहे, तर ती क्षमता कुठला संघ दाखवून देतो हे पाहण्यासारखं राहील. पहिल्या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर जय झोटिंग देवरुंग संघाने खरोखरच एक धटिंग दाखवत खूप चांगल्या साऱ्या धावा जमा केल्या धाव फलकावरती. खास करून विचार केला तर बलवंत आणि ऋतिक यांची आकर्षक खेळी पाहायला मिळाली. पूर्णपणे एन्जॉय केलं. युट्यूबच्या माध्यमातून जर बघत असतील मॅच तर खरोखर ही लाईव्ह आहे का, खरोखर या धावा बनलेल्या आहेत का, की लाईव्ह स्कोरर जो आहे तो चुकी करतोय का, हे प्रश्न निश्चित त्याच्या मनामध्ये उद्भवले असतील. कारण एवढ्या धावा 4 षटकांमध्ये जमा करायच्या ही खाऊ गोष्ट नाही, साधी गोष्ट नाही आहे. अशा रीतीने आपण पाहतोय की इथं मात्र एक धाव घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. निश्चितच भलं मोठं आव्हान आहे, त्याचं पाठलाग करत असताना त्या आव्हानाच्या कितपर जाता येईल याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टावरीपाडा हा संघ निश्चितच पूर्ण हंगामामध्ये टावरीपाडा संघाच्या या मस्तकामध्ये ही मॅच निश्चित राहील. कारण आपल्या विरोधात एवढ्या धावा जमा केलेल्या आहेत याचा कुठेतरी दुःख असेल, परंतु झाल्या गेल्या त्या विसरून नव्याने
वेगाने सुरुवात करायची असते तर पाण्यासारखं राहील की इथनं या दुसऱ्या ओव्हरला कशा प्रकारे खेळून काढलं जाईल. आत्मविश्वास निश्चित गोलंदाजाच्या खांद्यामध्ये भरला असेल, कारण भलं मोठं आपण ज्यावेळेस तुम्ही उभं करताय त्यावेळेस मनसोक्त मन फोडून गोलंदाजी करता येते आणि तीच गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आकाशाच्या माध्यमातून. नलेश क्या बात आहे. ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासही मैदानाच्या आतमध्ये येतोय. यावेळेस चांगला फटका आहे. पाहूया गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे, परंतु अप्रतिम वाखाने जोगे क्षेत्ररक्षण. असं काही क्षण वाटलं होतं की चेंडू सीमा पार होईल, परंतु जिद्दीने आणि संघर्षाने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून चेंडूला मात्र मैदानाच्या आतमध्ये थांबवलेला आहे आणि इथं मात्र एकच धाव खर्च झालेले आहे. म्हणून तर नेहमीच म्हटलं जाते की तुम्ही धावा किती जमवता त्यापेक्षा धावा तुम्ही किती वाचवता या क्रिकेटमध्ये खूप महत्वाचे असतात. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस अप्रतिम फटका आहे. अप ड्राय पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एकच धाव. निश्चित एकेरी दुहेरी धावसैनिक काम बनणार नाही, परंतु तुम्हाला ही जी फॉर्मॅलिटी आहे ती मात्र पूर्ण करावी लागेल. औपचारिकता जी आहे 4 ओव्हर टाकण्याची ते तुम्हाला पूर्ण करावं लागते, कारण आपण नेहमीच म्हणत असतो की क्रिकेटचा मेल आणि मानवी जीवनाचा खेळ या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला नेहमी साम्य पाहायला मिळत आहेत. इथं मात्र पाहू शकता अजून एक तेज तर्रार चांगला चेंडू पाहायला मिळते. म्हणजेच भगवंताने माणसाला ज्या पद्धतीने जन्माला घातलं, मग तो लुला पांगळा एडा वाकडा जसा असेल त्याला जीवन जगावं लागतं. ज्याला दिलेलं जीवन जेवढं असतं तेवढंच जगावं लागतं. तसे या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्या समोर भरपूर धावा आहेत. या पूर्ण करण्यासाठी आपण किती प्रयत्न केला तरीही तिथपर्यंत पोहोचणं थोडस कठीण आहे, परंतु आपल्याला तो सामना खेळावा लागेल. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथं मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता. इथेही पाहू शकता आपण धाव घेऊ का नको घेऊ, घेऊ का नको घेऊ असं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. निश्चितच एक धाव घेतली जाते. एका धावेने स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय 11 या अंकावरती. निश्चितच नेहमी लक्षात ठेवायचं असतं की मी हरलो कसं याला खूप महत्व आहे, परंतु मी लढलो कसं याला त्याहून अधिक महत्व आहे. तुमचं लढणं दिसलं पाहिजे, तुमचं झिजणं दिसलं पाहिजे. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज सरसावतोय. इथं मात्र खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. वाईट बॉल. निश्चित आपण जिजणं म्हटलं तर भगवंताने आपल्याला हिऱ्यासारखा जन्म दिलेला आहे, एकदम लखलखीत चकाकी सारखं, परंतु जो चमकतो कोण, लखलखीत दिसतो कोण, जो झिजतो तो. आणि ते झिजणं इथं मात्र आपण ऋतिक आणि बलवान यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. या वेळेस पाहू शकता अप्रतिम चेंडू इथे हाताळला जातोय. अतिशय आत्मविश्वासाने धाड करत इथं मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळते. नलेश आहे गोलंदाज. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 12 या अंकावरती लागली गेली आहे. तब्बल 123 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. निश्चित ज्या वेळेस हे ऐकलं जातं, ज्या वेळेस हे कानावरती पडलं जातं, त्यावेळेस 10 वेळा माणूस विचार करतो हे खरं आहे का, की तो कॉमेंटेटर तिथे वेडा आहे का, की एवढ्या धावा बोलतोय. लाईव्हच्या माध्यमातून ज्या वेळेस मोबाईल ओपन केला असेल तेव्हाही बोले का या धावा निश्चित असतील का, की एखादा शून्य वाढून ठेवलेला आहे. परंतु मित्र ही खरी हकीकत आहे. मैदानाच्या आतमध्ये 123 धावांचं टार्गेट इथं मात्र सेट करून ठेवलेलं आहे. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस समोरच्या दिशेने आपण पाहू शकता अपड्राईव्ह चांगला फटका केलेला आहे. आणि इथं मात्र आपण पाहू शकता एकच धाव घेतली जाते. प्रत्येक फलंदाज आपली स्ट्राईक रोटेट करत खेळाचा मनसोक्त आनंद घेत आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये काम आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक समाप्त झाला. दुसरं धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती फक्त न फक्त 14 लागली जाते. निश्चितच आपण ज्या वेळेस राजकारणी दृष्ट्या खेळ करत असतो, राजकारण खेळत असतो, त्यावेळेस इलेक्शनच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस उमेदवारी स्वीकारतो त्यावेळेस समोरचा माणूस जसं आपली डिपॉझिट जप्त करतोय ना, तशीच इथं मात्र डिपॉझिट जप्त होण्याच्या मार्गावरती पाहायला मिळते. कारण देवरुंग जोटिंग यांनी एवढी धावसंख्या उभी केलेली आहे की त्याच्या आसपास फिरकू देत नाहीये टावरी पाडा या संघास. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऋतिक येतोय गोलंदाजी मार्ग वरती. ऋतिक क्या बात आहे. सर्वत्र दिसणारा खेळाडू. या वेळेस करारा ऑन ड्राय पाहायला मिळते. काऊकारांच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. एकच धाव आणि एका धावेने आपण पाहू शकता की
15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले जाते। आपण जर विचार केला ना तर पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या बॉल पासून आपण जी हाणामारी चालू ठेवली जणू का हायलाइट पाहायला मिळाले। पहिल्या ओव्हर मध्ये 24, दुसऱ्या ओव्हर मध्ये 25 आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये 31 धावा अशा पाहायला मिळाल्या। या वेळेस मोठा फटका जरूर खेळलेला आहे, लांबी गाठेल का हेही पाहण्यासारखं राहील, परंतु इथं मात्र लांबी काय गाठता आली नव्हती, परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून शरीराचा वेध घेतला जात आहे बाउंड्री लाईनला आणि इथं मात्र षटकार घोषित केला जातोय। या इनिंग मधील आपण पाहतोय दुसरा षटकार। इथं मात्र आपण पाहिले तर गती कमी केली होती, परिणाम स्वरूप आपण पाहतोय इथं मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काय घेता आला नाहीये आणि निर्धावची झाली सांगता। हाच तो ऋतिक ज्याने खरोखर चौफेर फटकेबाजी केली। गोलंदाजांना मात्र दिवसा ढवळे चान ताऱ्याचं दर्शन घडून आणलं होतं आणि तोच खेळाडू इथं मात्र गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते। या वेळेस पाहू शकता एक्सप्रेस डिलिव्हरी जागतिक रोजा आदेश देत असताना पाहायला मिळते आणि आपण जर पाहिलं तर शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये पाहायला मिळत आहे तब्बल 42 धावा। म्हणजे आपण विचार करू शकता प्रत्येक चेंडूवरती षटकार खेचला तरी 36 धावा होतील, परंतु या एका ओव्हर मध्ये 42 धावा कुटण्याचा विक्रमही केलेला आहे। यस आपण पाहू शकता इथं मात्र चांगला फटका खेळून काढला होता, एकच धाव घेतली जाते। निश्चितच त्या योगाने का होईना पण त्या गोलंदाजाचं नाव मात्र पूर्ण सीझन मध्ये घेतलं जाईल, खास करून कुणाल या गोलंदाजाचं नाव निश्चितच घेतलं जाईल। नेहमीच म्हटलं जाते की तुम्ही एकतर सर्वात चांगले कार्य करा, एकतर सर्वात खराब करा, तुम्ही लोकांच्या नजरेत राहाल। तुम्ही जर समतोल कार्य कराल तर लोक तुम्हाला तात्पुरती ध्यानात ठेवतील, परंतु असं काय कार्य करा की जेणेकरून तुम्ही सर्वांच्या हृदयात आणि सर्वांच्या नजरेत राहाल। या दरम्यान आपण पाहतो एक बिग हिट षटकार पाहायला मिळतोय। इथं मात्र भावेश एन्जॉय करतोय आपल्या फलंदाजीला। आपण विजयाचं समीकरण गाठू तर शकणार नाही, परंतु माझ्यामध्ये असलेली क्षमता जी आहे ती मात्र दर्शवण्याचं काम करताना पाहायला मिळते। प्रियांसी 11 आरसीसी राया या संघाचा संघनायक प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे, कारण या इनिंगच्या नंतर लगेच आपला नाणेफेक केले जाईल। यातील विजेता संघ आपल्याला प्रियांसी 11 आरसीसी राया या संघासमोर 2 हात घेताना पाहायला मिळेल। पुढील चेंडू या वेळेस उडवला इथेही पाहू शकता, परंतु क्षेत्ररक्षकाला काय अंदाज बांधता आला नाहीये, तोलून मापून हा मात्र चेंडू सीमा पार होतोय। षटकार एन्जॉय केलं जातंय भावेशाच्या माध्यमातून। बॅक टू बॅक आपण पाहतोय की 2 षटकार अरुण यांनी मारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। अभय यांना सुद्धा इथं भयभीत केलं जाते। पाहूया पुढील चेंडू या वेळेस मात्र खाली ठेवला जात होता, चेंडूला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एकच धाव घेतली जाते। शेवटचा अंतिम षटक इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। तब्बल 123 धावांचं इथं मात्र टार्गेट होतं, परंतु आपण पाहतोय की अवघ्या आतापर्यंत धावफलकावरती धावा फक्त आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 25 धावा। यस हाही चेंडू आपण पाहतोय की चांगला चेंडू पाहायला मिळाला। यानंतर लगेच सज्ज राहायचंय। प्रियांसी 11 आरसीसी राया या संघाला विनंती आहे की आपण लगेच तयार राहायचं आहे। पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय। या वेळेस चांगला फटका आहे, हा मात्र चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय। कव्हरच्या रिजन मधून चेंडू फरार झाला, सीमारच्या बाहेर येतोय की चांगला फटका चौकार। शेवटचा अंतिम षटक आहे। या मॅचची फॉर्मॅलिटी ज्याला म्हटलं जातं ते मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतंय।
या वेळेस चेंडूला टर्न केलेला आहे, पाहू शकता आपण स्क्वेअरच्या रिजन मध्ये अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय, 4 धावा निश्चित एन्जॉय केले जाते इथेही आपण या फलंदाच्या माध्यमातून कुणाल यांच्या माध्यमातून आपण पाहतो बॅक टू बॅक 2 चौकार मात्र पाहायला मिळत आहेत। काही चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधील, अभय टर्न होतोय गोलंदाजी मार्क वरती आणि इथं मात्र आपण पाहू शकता फलंदाज बाद होते कटआउटच्या स्वरूपामध्ये। तर चला लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे देवरुंग संघाचा संघ नाईक, प्लीज आपण लगेच उपस्थित व्हायचं आहे। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल नो डाऊट आपल्याला पाहायला मिळते की ज्याने खरोखरच खूप चांगली फलंदाजी केली। धावसंख्या आपण पाहिल्या तर तब्बल 58 धावा धावफलकावरती कुठून काढल्या। ऋतिक आपण यायचं आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे। त्याचबरोबर संघ नायकाला विनंती आहे की आपण या लगेच नाणेफेक करून घेऊ आणि सामन्याला सुरुवात करू। आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी एलकुंदे हा संघ क्वालिफाय झाला होता। कालच्या दिवसामधून आपण जर पाहिला तर जे पी मांडा हा संघ क्वालिफाय झाला होता। दोन्ही संघ नायकांना विनंती आहे आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण 4 वाजता बरोबर इथं उपस्थित व्हायचं आहे, कारण या स्पर्धेची पहिली सेमीफायनल ही खेळवली जाईल। तर आपण पाहू शकता या विभागातील एक गोड आवाज आपण पाहिलं तर माझ्या समवेत आजच्या दिवसात मी त्यांच्या समवेत समालोचन करतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। विश्वाजी केने यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता नाणेफेक केले जाते आरसीसी राया वर्सेस देवरुंग या संघादरम्यान। नाणेफेकीचा जो कॉल आहे ते आरसीसी राया या संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वप्रथम काय निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। यस गोलंदाजी स्वीकारली आहे आणि हा सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची आहे। निश्चितच बेस्ट वर्सेस बेस्ट मी तर म्हणेन फायनलच्या पहिले फायनल ही मॅच आपल्याला मित्र पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य आहेत। आपण पाहिलं तर मागची मॅच आपण जर पाहिली तर रिलायन्स 11 आरसीसी राया संघाने अफलातून विजय संपादन केलं होतं आणि आता संपन्न झालेला सामना जय जोटिंग देवरुंग या संघाने आपण पाहू शकता या पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये याचा रेकॉर्ड बनवून ठेवलेला आहे की 4 षटकांच्या सामन्यामध्ये तब्बल 123 धावांचं टार्गेट इथं मात्र ठेवलं होतं। ओमसाई क्रिकेट क्लब वासुंद्री